नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सकाळीच कुठे चाललो आहोत तर आम्ही निघालो आहोत गावी खेडला. उद्या वहिनींच्या वडिलांचं कार्य आहे 12 व 13. तर आज आदल्या दिवशीच आम्ही जात आहोत, कारण ईदची सुट्टी आलेली आहे मुलांना. म्हणून म्हटलं आदल्या दिवशीच आपण दापोलीला जाऊ. ते इथे ना मुलं झोपलेली होती. मी काय कोणाला उठवलेलं आणि एवढ्या सकाळीच निघायचं आहे ना, तर मी मुलांना फक्त तोंड हातपाय धुवूनच निघायला लावते. तर मी AC लावलेलं आहे, ते आता व्हिडिओमध्ये दाखवलेलीच तुम्हाला. तर सगळं झालं, अन्वीला वगैरे उठवली, ब्रश वगैरे करून दोघांनाही तयारी करायला सांगितलं आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ आहे ना, लॉंग व्हिडिओ होणार आहे, कारण मी तुम्हाला लवकरच बोलली ना लॉंग व्हिडिओ चालू करेन. तर मी प्रयत्न तर सुरू केलेत, नाही तर नाहीच जमलं तर मिनी व्लॉग नक्कीच टाकणार मी. तर यावेळेस ना गाडीमध्ये जागा बरीच आहे, कारण तृषाही नाही आहे, वहिनीही नाही आहे, शुभ्राही नाही आहे. तर आम्ही निघालो आहोत दापोलीला. आणि मध्ये CNG भरायला इथे लाईन लावलेली. लकीली आमचाच पहिला नंबर होता, तर बंटीने नंबर लावून CNG भरून घेतली. तोपर्यंत आम्ही एका साईडला जाऊन उभे होते. CNG भरताना ना गाडीत कुठलाच माणूस बसवत नाही, त्याच्यामुळे आधीच आम्ही सगळे बाहेर आलो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. पनवेल सोडलं ना तर वातावरणात गारवा निर्माण होतोच होतो. आणि मस्त थंडी लागू होती. गाडी AC चालूच होती. मुलं मस्त अंगावर घेऊन झोपलेली. मी प्रवासाला निघायच्या आधी शॉल आणि कॅप ह्या घेते मुलांसाठी. तर हा प्रवास असाच चालू आहे. तर चला तुम्ही जॉईंट व्हा. जे कोणी कोकणातला असेल ना तर त्यांना माहिती आहे, मध्ये लागता वाकण हा स्टॉप लागतोच. तर तिकडे ना फेमस आहे कांदा भजी, मिरची आणि चहा. मस्त एक नंबर आहे. कधी गेलात ना तर वाकणला उतरा आणि तिथली कांदा भजीचा स्वाद आणि चहाचा स्वाद नक्की घ्या. पण काय झालं माहिती आहे, आम्ही जिथे गेलो ना तिथे वाकणला तर गाडी उभी करायलाही जागा नव्हती, एवढी गर्दी होती. त्याच्यामुळे आम्ही थोडंसं पुढे आलो आणि जिथे हायवे टच एक हॉटेल होतं ना तिथे, जिथे इडली, मेंदूवडा, पोहे आणि वडापाव मिळत होता. तर वडापावच आपण मस्त इंडियन फूड आहे काय वडापाव, तर वडापावच आपण दणकवलेला आहे. तर इथे मुलांना दिदीला आणि अर्णवला मेंदूवडा खायचा होता, म्हणून त्यांना मेंदूवडा घेतला आणि आम्ही वडापाव खाऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर ज्यांनी त्यांनी आपापली जागा घ्यायची ठरवलेलं. तर दीदी गेली मागे आणि यावेळेस अन्वी जरा आता झोप काढून ना फ्रेश झालेली मस्तपैकी, म्हणून ती बोलली मी मागे दीदी बरोबर झोपायला जाते. तर चला पुढचा प्रवास परत चालू झालेला आहे. ते इथे महाड सोडल्यानंतर कशेडी बोगदाही झालेला आहे आणि आम्ही आता खेडच्या थोडंसं अगदी जवळ आहोत. तर इथे ना CNG भरायला परत गाडी लावलेली आहे आणि आम्ही बाहेरच्या साईडला उभे होतो. क्लायमेटमध्ये ना थोडंसं ऊन आलेलं आहे, पण क्लायमेट भारी एकदम थंड होतं, त्याच्यामुळे एकदम फ्रेश वाटतो. कोकणात कुठेही जा या वेळेला गारवा असणं म्हणजे काय वेगळीच गोष्ट आहे.
मुंबईमध्ये गरमी आहे, पण गावी ना मस्त गारवा वाटतो. ते इथे ना मुलं वाट बघत होती. अन्वी ना प्रवासा डायपर घालायला मागत नाही, त्याच्यामुळे जिथे ती बोलेल ना सू झाले तरी ते आम्हाला उतरावंच लागतं. तरी ठीक आहे, आम्हाला त्रास आहे, पण तिने स्वतः ही सवय सोडली ना ते आमच्यासाठी खूप चांगलं आहे. झोप पण होती, पण काय करणार, झोपता येत नव्हतं, कारण इथून आता आम्हाला जायचं आहे, पप्पूला ड्रॉप करायचं आहे. म्हणजे पप्पूला आम्ही खेड डेपोच्या इथे ना अगदी थोडं 2 मिनिटाच्या अंतरावर ना मोरड्यात जायला एक रोड आहे, जिथून ऑटो मिळते. तर आम्ही त्या साईडलाच उभं राहिलो आणि पप्पूला जे सामान द्यायचं आहे ना ते आम्ही काढून घेतलेलं आहे आणि त्याला सांगितलं तू परस्पर ऑटोनेच जा, कारण वरचढ करून ना एवढं सामान घेऊन जमणार नाही. तर इथेच आम्ही पप्पूला आणि दीदीला ना बाय बाय केलं. अन्वीने या पिरियडमध्ये रडली जरा, पण तिला सांभाळून घेतलं आणि तिथून आम्ही गेलो फुरसामध्ये, वाकवली कोंडावर. इथे ना माझ्या आईची सख्खी मावशी राहते, जिचं वय असेल 85. तर तिची थोडीशी तब्येत डाऊन आहे ना हे कळलं, म्हणून मी म्हटलं, आई पण बोलवती की जाता जाता चला आपण सगळी ती कामं करून घेऊ. ही पहिली घरं ना असं बघितलं की आम्हाला जुने घरं आठवतात, जेव्हा आमची आजी असायची ना ते घर. आता काय सगळ्याकडे डेव्हलप झालेलं आहे, त्याच्यामुळे पहिल्यासारखी ही घरं आहेत ना शेणाची कुठेच बघायला मिळणार नाही. पण जर मी ना अर्णवला खास बोलवलं आणि सांगितलं, बा आम्ही पहिलं ना अशा घरामध्ये राहायचो. म्हणजे ते जे अटॅचमेंट होतं ना खूप वेगळंच होतं, भावा बहिणींचं किंवा आजी आजोबांचं, आई वडिलांचं असं. आणि आत्ताच्या घरांना तर पूर्ण टाईल्स असतात. ठीक आहे, प्रगती होते, पण ह्या गोष्टी पण मुलांनीही जपल्या पाहिजेत. ते इथे ना पुढे गेलं की हम्मा मागे लागलेली अन्वी खूप घाबरलेली होती, म्हणून तिला मी उचलून घेतलं आणि असं निघालो. तर तिथे हम्मा गेल्या गेल्या मला बोलते, मम्मा मला उतरव आता, मी चालली मामाच्या मागून. तर बंटीचा हात धरून चाललेली. तर बरेच वर्षाने आल्यामुळे ना पटकन घर कळत नव्हतं, म्हणून आम्ही बंटीला बोललो की तू पुढे चला, आम्ही मागून येतो. तर अन्वीने मामाचा हात पकडला आणि आम्ही निघालो आजीकडे. तर जसं होतं ना, म्हणजे आम्ही लहान होतो ना तेव्हा आम्ही इथे खेळायचो ह्या आसपास, जिथे कैऱ्यांची झाडं होती, कैऱ्या काढायचो, कैऱ्या खायचो, खूप मजा येते. पण ना मामाचं आजीचं घर आहे ना ते होतं तसंच आहे, काही फरक नाही आहे. मी तुम्हाला दाखवते बघा आतमध्ये. म्हणजे इवन लादी पण आहे ना जी शेणाचीच आहे. आणि ही आहे माझी आजी, म्हणजे आईची सख्खी मावशी, जिची सध्या कंडिशन थोडी डाऊनच आहे. पण असं ना ही आजी म्हणजे पणजी, अनुची खापर पणजी आय थिंक, हां. तर एवढं वय आहे तिचं, पण ती जरा थकली आहे ना, तर म्हणून आम्ही बघायलाही गेलो. लहान मुलं आणि म्हातारी माणसं घरात असावी असं बोलतात ना, तर ते खरंच ह्यांच्या दोघांची बॉन्डिंग ना खूप वेगळी असते. आजीने ना पहिल्यांदाच अन्वीला बघितलेला आणि तिलाही जवळ घेतलेला आणि अर्णवलाही घेतलेला आहे. खूप छान वाटलं हे सगळं दृश्य बघून, आम्हाला आमच्या आजीची आठवण आली. तर ना आम्ही या आजीकडे कधीही गेलो ना तर घावण्याने भाकरी खाल्ल्याशिवाय आम्हाला कधीच आजीने घरी पाठवलं नव्हतं. आता तिला उठायलाही जमत नव्हतं, पण बोली 2 घास तरी खाऊन जा. तर आम्हाला ना मामानी शेंगाची भाजी आणि भाकरी दिली. त्यांचं मन राखण्यासाठी आम्ही ते खाल्लं आणि तिथून परस्पर निघालो आता दापोलीला जायला. पण ना दापोलीला जायच्या आधी माझी बहीण गंगूताई, जी नवशीमध्ये तिचं माहेर आहे, तर ती भेटली आम्हाला. तर आईला म्हटलं तिच्याकडे जाऊया, भेटूया आपण. आणि ना इथून ना कोंडावरून निघताना ना गावच्या ठिकाणी कसं माहिती आहे, कांद्याचा साठा करून ठेवतात पावसाळ्यात. 60-60 किलोच्या गोण्या असतात, त्या भरून ठेवतात. आम्हाला सांगू 12 रुपये किलोनी इथे कांदा भेटला आणि कांदा सुक्का आणि असा मोठा साईज होती. म्हणून बंटी आणि आईने ठरवलं की आपण कांदा घ्यायचा. म्हणजे कसं माहिती आहे, मेमध्ये दापोलीलाही कांदा वापरता येईल आणि आम्ही थोडाफार इथे मुंबईलाही घेऊन जाऊ. आणि घरी ना मोठी स्पेस आहे, त्याच्यामुळे साफ करायला वगैरे जागा भेटेल आम्हाला, म्हणून असं ठरवलं. कुठे 2 पैसे वाचत असेल ना तर आम्ही ह्या गोष्टी नक्कीच करतो. आणि कोण करतं हे नक्की सांगा. तर इथे ना ह्या काकांकडे मी कधीही गेली ना तर मला चणे, वटाणे आणि शेंगदाणे खूप आवडतात, मी घेते. तिथे बाजूलाच ही माझी ताई आहे गंगूताई, तिचं दुकान आहे किराण्याचं, भाजीचं वगैरे. तर आम्ही ताईला म्हटलं तू पैसे घेणार असेल तरच आम्ही भाज्या घेऊ, नाही तर घेणार नाही. कारण उद्याला कार्याला ना बरीच माणसं मुंबईमध्ये येणार होते ना, सगळी दापोलीलाच येणार होते. तर साधारण 12:30 वाजता ना आम्ही बरोबर दापोलीला
पोचलेलं आहोत. पण आराम काय भेटणार नव्हता, कारण ना मला वाटप काढायचं होतं. इथे ना छान असं घरी आल्यावर ना प्रसन्न वाटलं. मस्त देवाला हार घातलेले होते आणि एकदम छान रिलॅक्स वाटलं गावी गेल्यावर. हाय. तर इकडे मी आणि आई ना भाज्या साफ करून घेतो. आई ना पावटा सोलो होती आणि मी वाटपाची तयारी केलेली. पप्पांनाही नातवंड घरी आले की सगळ्यांना बरं वाटतं. वाजलेले आहेत 12:30 आणि आल्या आधी फ्रेश झालो आणि जेवणाला लागलेलो आहोत. इथे ना मी पप्पांना सांगितलं नारळ फोडून द्या, कारण मी ना येताना मिरच्या आणल्या होत्या आणि त्या मिरच्या मला ओल्या खोबऱ्यात भरून करायच्या होत्या. इथे एका साईडला दाखवते तुम्हाला. मी ना भाज्या आलेल्या, आधी वांगा आलं की मी बघायला गेलेली, कारण मला वांग पावट्याच्या भाजीमध्ये खूप आवडतं म्हणून मी वांग बघायला गेली. इथे तोंडलीही आहे आणि कारलेही होतं, पण मला वांगच काढायचं होतं. तर मी वांग तोडून घेतलं आणि भाजीची तयारीला लागलेली आहे. वाटप वगैरे काढायचं आहे. मी ना जेवणाची रेसिपीची व्हिडिओ आता इथे बनवत बसणार नाही, कारण ना मला खूप वेळ लागत होता म्हणून. तर इथे हे बघा, मस्तपैकी चवळी, वांग, बटाटा आणि शेंगा केलेला आहे. पावटं वांग, बटाटा आणि शेंगा केलेला आहे. 1.5 लिटर ताकाची कढी केलेली आहे. तुम्हाला मी बोलली साधारण 16 का 17 माणसं जेवायला आहेत. आणि ह्या मिरच्या ना फक्त भरायच्या, त्यासाठी ना मी हे वाटप तयार केलेलं आहे. वाटपामध्ये फक्त जिरं, खोबरं, हळद आणि लिंबू आणि मीठ टाकलेलं आहे. थोडेसे 2-3 पाकळ्या लसूण टाकलेले आहे. राहिलेले कपडे होते ना, आई बोलली मी मशीन लावून टाकते. इथे चटई टाकून दिली. अर्णवला सांगितलं झोपून घे जरा वेळ. तर 2:15 वाजलेले आहे. थोडासा अगदी आराम केला आणि मी म्हटलं बंटीला चल कांदे घेतलेले आहेत ना, तर आपण ते साफ करून घेऊ दोघांनी मिळून. तर ही कांद्याची गोण सोडून घेत होतो आणि पप्पांना पण साधारण 30-1 किलो आम्ही ठेवून आलेलो आहोत. घरी काय गावी ना मोकळी जागा असते असं स्प्रेड करून ठेवायला ना, म्हणून खूप बरं पडतं. तेवढी जागा आपल्याला मुंबईला नाही भेटत. असतील काही जणांची घरं मोठी, पण आपल्याला नाही जमत चाळीमध्ये. तर असं स्प्रेड करून ठेवलं ना की कांदा जास्त काळ टिकतो. तर पप्पांनाही आम्ही कांदा काढून घेतलेला आहे आणि त्या आणवीला मी झोपवलं. आम्ही झोपलो नाही आहे, कारण गरम गरम भात आणि कढी मी ज्यांना जेवायचं त्यांना जेवायला दिलं. आणि आम्ही ना कांदा बिंदा साफ करून प्रॉपर असे भरून वगैरे ठेवलेलं आहे. साफ करून मेन घेतला का माहिती आहे, कारण मुंबईला जाऊन परत कुठे साफ करत बसणार, म्हणून आम्ही मुंबईला ज्या पिशव्या न्यायच्या ना त्या पण भरून घेतलेल्या आहेत. तर कांद्याचं काम झालेलं आहे आणि आम्ही आता येताना ना कोलम तांदूळ आणलेला. तर तो तांदूळ आहे ना टाकीमध्ये भरून ठेवायचा होता पावडर लावून. साधारण 1 महिन्याने तो आम्ही वापरणार म्हणून. तर तेही काम करायचे. हे 2 कामं महत्त्वाची होती, ते आम्ही करून घेतलेली आहेत. ते झाल्यानंतर मी मस्तपैकी चहा ठेवलेला आहे. गावच्या दुधाचा चहा 1 नंबर लागतो. आणि ह्या मिरच्या ना मस्त अशा भरून घेतलेल्या आहेत. त्याची व्हिडिओ मी केलेली आहे, मिनी व्लॉग होईल तो, मी लवकरच टाकेल. हे करता आलं नाही म्हणून. ते अन्वी ना सारखी दरवाजा बंद करू होती, म्हणून मी तिला म्हटलं राहू दे उघडं, कारण दोन्ही साईडने ओपन असेल ना तर हवा खेळती राहते त्याच्यामुळे. तर ना पाणी आलेलं, गाडी धुवून घ्यायचं होतं. आणि इथे आल्या आहेत आमच्या वहिनी, विकास दादाची बायको, कारण ना त्या ना रोज असं येतात आणि पप्पांना भाकरी किंवा चपाती वगैरे करून देतात. काही जेवणाचं असेल तरी आणून देतात, दादा आणून देतो. त्यांचा मुलगाही असतो, म्हणजे पप्प्या असतो. माझ्या व्हिडिओमध्ये त्याला बघितलं असाल तुम्ही. पप्पाने लावलेली झाडं बघता बघता आठवलं, चल संध्याकाळ व्हायच्या आधी ना आपण समोरचे जे फ्लॅट बांधतायत ना ते बघून यावं. ही जागा कुठली आहे माहिती आहे, माझे ना मिनी ब्लॉग तुम्ही बघाल ना आधीच्या वर्षीचे, तर इथे ना मी डान्स म्हणजे जुन्या गाण्यावरची जी व्हिडिओ बनवायची ना ती इथेच बनवायची. म्हटलं सूर्य मावळायच्या आधी उजेडात आपण तिथले व्हिडिओही करून घेऊ आणि छान तुम्हालाही दाखवू. तर अगदी आपल्या घराच्या समोरच हे प्लॉट चालू आहेत. 3 घरं बांधतायत. इथून बघा छान एकदम तापोली सुंदर वाटत आहे. आता सूर्यास्त होईल आणि क्लायमेट ना थोडंसं थंड होत चाललेलं आहे. आणि आत्ताच मला फोन आला की आता बहीण वगैरे येत आहे, त्यांची गाडी आता जस्ट येईल घरी. तर चला आता आम्ही ना इथून खाली जायला सुरुवात करतो, कारण ना इथे ना शिको ओरडत होता. कोण नवीन आले ना तर शिको ओरडायला सुरुवात करतो. तर आपलं घर बघा इथून ना वरतून एवढ्या अंतरावर दिसते. आणवीला ना हा रोजचा रस्ता झालेला आहे, त्याच्यामुळे समोर स्वतःच पळते, पण डॉग वगैरे आली ना की घाबरते, त्याच्यामुळे तिला एकटीला सोडत नाही. ते इथे चाफ्याची झाडं आहेत. ते ना आम्ही
देवासाठी वापरतो. संध्याकाळचं काढत नाही, सकाळी पहाटे येऊन काढले ना की बरं पडतं देवपूजा करायला. तर इथे नाही बघा, बंटीनं अन्वीला सांगतोय काठी टाक म्हणून. इथे गाडी आलेली दिसते, बहीण आलेली. मला आता जस्ट फोन आला, तर बंटी निघाला पुढे. मी म्हटलं चल मी आली, जरा व्हिडिओ कॅप्चर करते आणि निघते. तर भाऊ आलेले आहेत. इथे चाफ्याचं फूल तुम्हाला दाखवते. वाव, आता मेमध्ये येईल ना मी इथे राहायला, तेव्हा तुम्ही डेली व्लॉग बघालच कसे वाटतात ते. आणि तुम्हाला जर डेली व्लॉग माझे बघायला आवडत असतील ना, तर नक्की मला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि इथे ना माझ्या सगळ्यात मोठ्या वहिनी आहेत. आमच्या घरात ना कोणी कुठे गेलं ना ते एकमेकांना पूर्ण कामात मदत करतात, त्याच्यामुळे कोणावर लोड पडत नाही आहे. वहिनी आणि ताई काय बोलली, तू जर जेवण बनवलेस ना तर चपात्या आम्ही करतो. मला पुरेपूर त्याने आराम दिलेला आहे. आणि ही माझी मोठी बहीण आहे ना, जिला बीपीचा त्रास आहे, अख्ख्या प्रवासात वॉमिटिंग करत आलेली, त्याचा बीपी लो झालेला होता. तर इथे आप्पा आणि पप्पा बसलेले आहेत. अन्वीची मस्ती चालली. ती अन्वीची मस्ती का चालली माहिती आहे, मावशी तिची आजारी होती ना, त्याच्यामुळे ती सारखी रूममध्ये जाऊन बघायची. तर सगळं जेवायच्या आधी ना आमची तिसरी गाडी आलेली आहे मुंबईवरून. म्हणजे आम्ही सांगते काय 16 का 17 माणसं आम्ही ठरवलेली. सिद्धूची गाडी आलेली आहे, ज्याच्यामध्ये मावशी, माझी आत्या, माझी बहीण, सगळे भाचे बिचे सगळे आहेत. तर पप्पांनी ना हा एवढा स्पेस मोठा ठेवलाय ना, तर ॲट अ टाइम 6 गाड्या इनोव्हाच्या तिथे राहू शकतात. एवढा मोठा स्पेस आहे घराच्या समोर. तर संध्याकाळ झालेली, मस्त जेवण वगैरे आम्ही झालो. ही मागची गाडी येणार होती ना, त्यांच्यासाठी ही जेवण बनवलेलं होतं, पण आम्ही आधी जेवून घेतलेलं, कारण दिवसभराचा प्रवास होता. तर ही आहे माझी छोटी आत्या, जी पहिल्यांदाच दापोलीला आलेली आहे. बाकीच्या वहिन्या वगैरे आहेत ना, सगळ्या बॅडमिंटन खेळत होते. ही आहे बहीण माझी. अशी कोणाचं घर असेल ना, तर एक दिवस स्टे करायला बरं पडतं, कारण एवढा मोठा प्रवास केला ना तर आराम करायला बरं पडतं. तर ममता आणि योगिता ताई मस्त एकमेकींना भेटल्यात. ही माझी मावशी आहे. तर हा डेली व्लॉग कसा वाटला हा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बाय, टेक केअर, काळजी घ्या सगळ्यांनी.